जसजसा गणेशोत्सव जवळ येतोय तसतसा गणेशोत्सव मंडळांच्या आणि गणेश भक्तांच्या अडचणींमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। जेव्हा गणेशोत्सवाला जवळपास 2 ते 3 महिने बाकी होते तेव्हा पीओपीच्या मूर्त्यांसंदर्भात न्यायालयाने निकाल दिला नव्हता। त्यानंतर निकाल दिला, पीओपीच्या मूर्त्यांना परवानगी दिली। परवानगी देत असताना अनेक अटी ज्या आहेत त्या अटी त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये जो समितीने अहवाल दिला होता त्या अहवालावरती त्यांनी या पीओपीच्या मूर्त्या विसर्जन करायच्या नाहीत असा जो निर्णय जो आहे तो त्यांनी राखीव ठेवला होता। त्यानंतर जवळपास 3 ते 4 आठवड्यानं न्यायालयाने निकाल दिला आणि ह्या पीओपीच्या मूर्त्या म्हणजे 6 फुटांच्या वरील मूर्त्या ज्या आहेत मुंबईमधल्या त्या समुद्रामध्ये विसर्जन करण्याची परवानगी जी आहे ती न्यायालयाने खरं तर गणेश उत्सव मंडळांना दिली। सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर मूर्तिकारांना दिलासा देणारा निर्णय जो आहे तो न्यायालयाने दिला होता आणि त्यानंतर जवळपास 3 ते 4 आठवड्यानंतर गणेश भक्तांच्या आणि गणेश मंडळांना दिलासा देणारा निर्णय झाला होता। आणि हे 2 निर्णय झाल्यानंतर खरं तर मुंबईचा आणि संपूर्ण राज्याचा गणेशोत्सव जो आहे तो थाटामाटात अगदी साजरा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। कारण गेल्या अनेक वर्षांपासूनची पीओपीची लढाई जी आहे ती राज्य सरकारने आणि गणेशोत्सव मंडळांनी जिंकली होती आणि कुठेतरी दिलासादायक निर्णय जो आहे तो निर्णय झाला होता। परंतु त्यानंतर देखील गणेशोत्सव मंडळांचं आणि गणेश भक्तांचं खरं तर निराशाजनक जे आहे ते आणखी निराशा पुढे येते। त्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या जाचक अटी आहेत या अटी ज्या आहेत त्या संपत नाहीयेत। कारण की अगोदर ज्या काही मुंबई महानगरपालिकेने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती ज्या जाचक अटी घातल्या होत्या त्या अटी ज्या आहेत त्या गणेशोत्सव मंडळांना अजून देखील सुटलेल्या नाहीत। त्याच्यामध्ये अनेक अटी ज्या आहेत त्या यामध्ये आहेत। त्यामध्ये सुरुवातीला पाहायला गेलं तर जे मंडप उभारले जातात आणि या मंडपांसाठी जे रस्त्यांवरती खड्डे खणले जातात या खड्ड्यांचा दंड म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं याच्या अगोदर आतापर्यंत 2000 रुपयाचा दंड आकारला जायचा, परंतु हा दंडामध्ये वाढ करत जवळपास 15,000 रुपये दंड मुंबई महानगरपालिका आकारेल असं परिपत्रक जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये जे मंडळ हा नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कडक कारवाई करून 15,000 रुपये दंड वसूल केला जाईल असं जे आहे ते महापालिकेकडून परिपत्रक काढण्यात आलं। याला संपूर्ण मुंबईतील जे गणेशोत्सव मंडळ आहेत ते उपनगरातील असतील, शहरातील असतील किंवा पश्चिम उपनगरातील असतील या सर्व मंडळांनी जो आहे तो विरोध दर्शवला। मागच्या शनिवारी देखील जे आहे ते सर्व मुंबई महानगरपालिकेतील जे गणेशोत्सव मंडळांची समन्वय समिती आहे या समन्वय समितीची देखील बैठक पार पडली आणि त्यांचं म्हणणं होतं की जवळपास 7 ते 8 वर्षांपासून 2000 रुपये दंड जो आहे तो खड्ड्यांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आकारला जातो। मग आता अचानक 15,000 रुपये दंड एवढा का वाढ केली जाते त्याच्यामुळे कुठेतरी मंडळांना फटका बसतोय। त्याच्यामुळे आम्ही हा दंड भरणार नाही असा समन्वय समितीने जो आहे तो आक्रमक पवित्रा घेतला होता। परंतु आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि यांनी जे आहे ती सी वॉर्डला भेट दिली होती। त्या ठिकाणी त्यांचा जनता दरबार होता आणि त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी असं सांगितलं की मी लवकरच पालिका आयुक्त भूषण गगरानी यांची भेट घेतोय आणि हा निर्णय जो आहे तो निर्णय मागे घेण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असेल। आणि जो सुरुवातीला जो 2000 रुपये दंड होता एका खड्ड्यामागे जर गणेशोत्सव मंडळांनी जर खड्डा खोदला तर ते एका खड्ड्याला 2000 रुपये दंड असेल असं महानगरपालिकेकडून आम्ही हा निर्णय पुन्हा लागू करू असं लोढा जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पालिका आयुक्तांची मंगलप्रभात लोढा कधीपर्यंत भेट घेतात आणि गणपती मंडळांना कधीपर्यंत दिलासा देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की आजपासून जवळपास 31 ते 32 दिवस आहेत ते गणेशोत्सवासाठी राहिलेले आहेत। त्याच्यामुळे लवकरात लवकर हा दिलासा जर मिळाला तर नक्कीच गणेशोत्सव मंडळांचं एक जी जाचक अट होती मुंबई महानगरपालिकेने घातलेली ती कुठेतरी कमी होईल। याच्यानंतर आणखी काही जाचक अटी आहेत त्यामुळे देखील मुंबई महानगरपालिकेच्या जाचक अटींमुळे कुठेतरी मंडळांना जो आहे तो त्याच्यासाठी लढाई लढावी लागते। त्यामध्ये एक प्रामुख्याने बाब येते ती म्हणजे मुंबईतील जे काही लाऊडस्पीकर लावले जातात म्हणजे जे भोंगे लावले जातात या भोंग्यांची कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिका असेल किंवा विशेषतः पोलीस प्रशासन असेल हे भोंगे जे आहेत ते अनधिकृत भोंग्यांवरती कारवाई गेल्या अनेक दिवसांपासून करताना पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खरं तर या संदर्भात भोंग्यांवरती आवाज उठवला होता आणि या संदर्भात त्यांनी आंदोलन देखील घेतलं। अनेक केसेस देखील या पदाधिकाऱ्यांच्या अंगावरती झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर विधान भवनामध्ये घोषणा केली की आतापर्यंत जवळपास 3000हून अधिक भोंगे जे आहेत ते आम्ही उतरवलेले आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी हाच भोंग्यांचा जो मशिदीवरील भोंग्यांचा जो नियम होता
होता, हाच नियम कुठेतरी आता गणेशोत्सव मंडळांना देखील जाचक ठरतोय अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। कारण की जे गणेशोत्सव मंडळ पोलिसांना परवानगीसाठी पत्र देत आहेत त्यांना परवानगी देत असताना ही जाचक अट आहे ती गणेशोत्सव मंडळांना दिली जाते असं मंडळांचं म्हणणं आहे। विशेषतः लालबाग परळमधील ज्या मंडळांशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होते आणि ती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी खरं तर थोडेफार लाऊडस्पीकर जे आहेत म्हणजे भोंगे जे आहेत ते ठिकठिकाणी लावावे लागतात। त्याच्यासाठी मार्गदर्शक सूचना असतील किंवा कोणी हरवलं असेल किंवा कोणत्या बाजूने रांग सुरू आहे, रांग कुठून लावायची ह्या सूचना देण्यासाठी जो आहे तो ह्या लाऊडस्पीकरचा उपयोग केला जातो आणि त्याच्यामुळे आम्हाला लाऊडस्पीकर लावायची परवानगी द्यावी असं या खरं तर सर्व मंडळांचं म्हणणं आहे। परंतु मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जे पोलीस आहेत त्या पोलिसांचं देखील असं म्हणणं आहे की कुठेतरी जे भोंग्यांवरती जी कायदेशीर बंदी आणलेली आहे, ज्या पद्धतीने भोंग्यांची कारवाई जी आहे ती पोलिसांच्या वतीने केली जाते त्याच्यामुळे कुठेतरी हे देखील भोंगे लावता येणार नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे। आतापर्यंत 3000हून अधिक भोंग्यांवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते कारवाई करण्यात आलेली आहे। याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनामध्ये दिली होती। यामध्ये जवळपास 1500हून अधिक भोंगे जे आहेत ते मुंबई शहरातील उतरवलेले आहेत। त्याच्यामध्ये मस्जिद असतील, मंदिर असतील, चर्च असतील आणि इतर धार्मिक स्थळ असतील यांच्यावरचे हे भोंगे जे आहेत ते उतरवले होते। परंतु आता हेच भोंगे जे आहेत ते गणेशोत्सव मंडळांनी जे नागरिकांना सूचना देण्यासाठी किंवा जे भक्त येतात किंवा जे गर्दी करतात लोक त्यांना सुचण्यासाठी खरं तर या भोंग्यांचा वापर होत होता। आता हेच भोंगे गणेशोत्सव मंडळांनी लावू नयेत असं पोलिसांनी त्यांना तोंडी आदेश दिल्याचं असं मंडळांनी देखील सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आगामी काळामध्ये या निर्णयावरती मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की गणेशोत्सव मंडळ आपण जर पाहिली तर मुंबईमध्ये जवळपास 12000हून अधिक गणेशोत्सव मंडळ आहेत आणि विशेषतः मुंबई शहरामध्ये लालबाग परळ सारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर गर्दी होत असते आणि ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी खरं तर या भोंग्यांचा देखील वापर होतो। परंतु यावरती आता कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल यावरती कशा पद्धतीने तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की ज्या पद्धतीने इतर धार्मिक स्थळांवरचे भोंगे पोलिसांनी हटवलेले आहेत त्याच्यामुळे हे तात्पुरते भोंगे जे 10-11 दिवसांमध्ये लावले जातात याच्यावरती कशा पद्धतीने पोलीस कारवाई करतात किंवा पोलीस याच्यावरती कोणता तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आतापर्यंत आपण पाहिलं की अनेक बाबी ज्या आहेत या गणेशोत्सव मंडळांना खरं तर आणि गणेश भक्तांना जाचक अटी ज्या आहेत त्या अटी घालण्यात आल्या होत्या आणि अनेक अटींमधून रस्ता काढताना हे गणेशोत्सव मंडळ पाहायला मिळत आहेत। सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर पीओपीच्या मूर्ती संदर्भातला निर्णय असेल, त्याच्यानंतर विसर्जनाचा निर्णय असेल, त्याच्यानंतर इतर जाचक अडीअडचणी असतील, त्याच्यानंतर खड्ड्यांचा विषय असेल आणि त्याच्यामुळे नंतर आता हे जे मार्गदर्शक सूचना देण्यासाठी किंवा भक्तांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी जे लाऊडस्पीकर भोंगे लावले जातात यांचा पोलिसांचा जो नियम असेल यामध्ये कुठेतरी गणेशोत्सव मंडळांना मोठी कसरत करावी लागते। त्याच्यामुळे आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार यावरती काय निर्णय घेतं आणि जवळपास जे काही कमी दिवस राहिलेले आहेत त्या कमी दिवसांमध्ये काय गणेशोत्सव मंडळांना आणि भक्तांना दिलासा देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन रोशन गायकवाडसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।